टीम चेन्नई सिंगम्स या संघाने मात्र नक्कीच टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले ते म्हणजे टीम आयर्ली टायटन्स या संघाला. तर मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी सूरज आणि त्याच्यासोबत सलामीला आलाय अर्थातच तेजस आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ते म्हणजे अर्थात मोस्ट टॅलेंटेड प्लेयर अर्थातच सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी हसमुख असा चेहरा. पहिलाच बॉल आणि स्वागत केलंय ते म्हणजे अर्थातच षटकाराने नाव आहे सूरज आणि या 4 या धावसंख्येने मात्र सुरुवात केली. माफ करा चौकार. सूरज 910 अगदी जर्सी नंबर घालून मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. यावेळेस भन्नाट वेगाने बॅटला फिरवलं होतं परंतु पंचांनी ओळखलं, पाहिलं, दिशा दिली. अर्थातच हा बॉल वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल. यावेळेस मागच्या दरवाजामधून मात्र चेंडूला आतमध्ये पाठवायचं होतं परंतु वाईट +1 अशा 2 धाबा टीमच्या टोटलमध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे एक चेंडू अखेरीस 7 या आकड्यावरती 7 ऑन स्कोरबोर्ड 7 धावा. पुन्हा एकदा मात्र तोच बॅट्समन कुठेतरी बीट होतोय परंतु बीट कशा पद्धतीने झाला अर्थातच गोलंदाज त्या ठिकाणी मात्र दिशेपासून मात्र भरकटलाय. अर्थातच एक्स्ट्रा धावा ऍड होते. वेगावरती नियंत्रण ठेवावं लागेल परंतु वेगाने प्रत्युत्तर देण्याच्या नादात कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच लाईन मिस करतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. टीमची धावसंख्या ती म्हणजे 9 या आकड्यावरती. हो यावेळेस पुन्हा एकदा तो तीच दिशा आणि तोच गोलंदाजाच्या विरोधात मात्र मोठा फटका आला असता परंतु धाव मिळतील ते म्हणजे 1. सूरजचं कौतुक करावं लागेल. अगदी सकाळी उठल्यानंतर आपण नक्कीच उगवत्या सूर्यदेवाला नमस्कार करूनच पुढे जात असतो. त्यामुळेच सूर्यदेवताचं दुसरं नाव ते म्हणजे सूरज. परंतु आज हा सूरज अगदीच प्रकाशज्योतातील क्रिकेटमध्ये चमकतोय. अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स. हो यावेळेस मोठा फटका डीप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत. तत्पूर्वी मात्र एक कंप्लीट होते सिंगल. 3 चेंडू 11 धावा. यावेळेस फटका फसलाय झेल खाली. स्वतः टीम कॅप्टन कॅच करतोय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच और जितो मॅच. कॅचेस सुटल्या अगदीच त्याचा कारनामा पुढच्या काही चेंडूवरती नक्कीच पाहायला मिळेल परंतु अंतिमचा 1 चेंडू शिल्लक आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आतापर्यंत माफ करा अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 11 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस वाईट अजून एकदा बॅट होते. जवळजवळ या षटकामध्ये अनेक चेंडू मात्र रिलीज केलेत परंतु सिद्धेश अगदी लाईन पकडावी लागते आणि आता मात्र ओव्हरपिच बॉलला पाठवलंय सीमारेच्या पलीकडे. सूरजच्या बॅटमधून येतोय हा षटकार. अंडरम बॉक्स क्रिकेट अर्थात आपण पाहिलं तर टर्फचे क्रिकेट आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर टर्फ क्रिकेट सध्या ट्रेंडिंग मध्ये. त्यामुळेच हे युवक एन्जॉय करण्यासाठी या क्रीडांगणावरती दाखल झाले. त्यामध्ये व्हाईट हाऊस प्रीमियर लीग सारखी स्पर्धा आहे तर डेफिनेटली अजून मजा येते. आणि शतकाची देखील होते समाप्ती म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच एक षटका अखेरीस 19 या आकड्यावरती 19 ऑन स्कोरबोर्ड 19 धावा. चला विनंती करेन जास्त वेळ नका घेऊ. विनंती आहे वारंवार आपणास सूचना केल्या जातात. अंपायर आपणास देखील विनंती करेन की जितक्या लवकर सामन्याला सुरुवात करता येईल तितक्या लवकर सामन्याला सुरुवात करून घ्या ही विनंती आहे कारण की आयोजक कमिटी देखील आम्हाला चांगला निर्णय आणि चांगली माहिती पुरवते त्यामुळे आपणास विनंती असेल. अर्थातच जास्त वेळ जर तुम्ही घेतला तर आयोजक कमिटीने आमच्यापर्यंत कडक नियम पोहोचवले. तुम्हाला पेनलाइज देखील केलं जाईल. त्यामुळे आपणास विनंती असेल की आपण कशा पद्धतीने खेळायचंय. स्ट्रायकर एंडला बॅट्समन अर्थातच तेजस. यावेळेस भन्नाट वेग परंतु वेगाने मात्र प्रत्युत्तर देण्याच्या नंतर लाईन मिस करतोय. अजून एक धावा ऍड होते अवांतरच्या स्वरूपात. वाईट +1.
ज्यावेळेस आतमध्ये येणाऱ्या चेंडूला मात्र अगदीच ड्राईव्ह करायचं होतं ऑन साईडला, परंतु त्यावरती मात्र एकच धाव मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 चेंडू 23 धावा 23. हो यावेळेस काय घडते, वाईट प्लस पण 2 धावा पुन्हा एकदा ऍड होतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 25. 2 चेंडू अखेरीस 25 धावा. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर प्रशांत हो पन्नाट वेगाने आलेल्या चेंडूला मात्र ड्राईव्ह केले डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला देखील मिळतात. एकदा बॅड होते. टीमची धावसंख्या 26. त्यावेळेस पुन्हा एकदा मात्र वाईट प्लस 1. कुठेतरी प्रशांत मात्र नक्कीच डावकुरा बॅट्समन स्ट्राईकला आल्यानंतर दिशेपासून मात्र थोडासा भरकटतोय. कुठेतरी अँगल बनवून गोलंदाजी करावी लागेल, ती करता येत नाहीये, परंतु प्रयत्न असेल. यावेळेस खोल पद्धतीचा बॉल अगदीच डॉट बॉल येतोय म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 28. पाच चेंडू अखेरीस 29 धावा. एक मिनिट माफ करा, 4 चेंडू अखेरीस 29 धावा. यावेळेस पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर वेगाने मात्र चेंडूवरती नक्कीच हल्ला केला होता, परंतु जर आपण पाहिलं तर बॅट्समन आणि गोलंदाज यांच्यामध्ये ताळमेळ हे आपल्याला पाहायला मिळते. परंतु यावेळेस ड्राईव्ह केले डीप मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, त्यावरती मिळते एक सिंगल आणि षटकाची देखील समाप्ती झाली. म्हणजे 2 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 31 या आकड्यावरती 31 धावा. 31. जर आपण पाहिलं तर जवळजवळ या स्पर्धेमध्ये 7 संघ मालक आणि 7 संघ मालकांनी मात्र नक्कीच खेळाडू हे मात्र एकमेकांच्या टीम मध्ये घेतलेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत 31 धावा. गोलंदाजी मार्क वरती शंतनू. हो यावेळेस फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक कुठली चुकी करत नाहीये. विकेट्स होते पतन. पहिला गडी बाद होईल टीम आयर्ली टायटन्स या संघाचा, अर्थातच तेजस पॅक टू द डगआउट. दी बॅट्समन आशुतोष. छोटा पॉकेट बडा धमाका. अगदीच आपण पाहिलं तर मूर्ती लहान पण कीर्ती महान. तू अगदीच हा बॉल मात्र थोडस आतमध्ये वळण घेतलं असतं तर डेफिनेटली यष्टा किंवा डॉट आला असता. यावेळेस ऑफस्टिकला चेंडू रिलीज केला. अगदी वेगावरती मात्र नक्कीच प्रत्युत्तर द्यायचं होतं. त्या प्रयत्नात मात्र बॅट्समनने मात्र त्यावरती एक कंप्लीट केली सिंगल. यावेळेस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. पंच काही इशारा देतील, पंचांचा निर्णय काय येईल, अर्थातच येत आहे डॉट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 चेंडू अखेरीस 33 धावा. यावेळेस नो प्लस 1 2 धावा. हो यावेळेस झेल खाली क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मात्र कुठली चुकी करत नाहीये. विकेट्स होते पतन. अजून एक गडी बाद होते. जे बॅट्समन 2 सलामीला आले होते ते थेट परतलेत डगआउटच्या दिशेने. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. न्यू बॅट्समन अक्षय. खूप कठीण आहे हे अंडरमचं क्रिकेट खेळणं, कारण की अगदीच वळण घेणाऱ्या चेंडूला फेस करण्यासाठी तुम्हाला चांगले प्रयत्न हे मात्र करावे लागतात. परंतु या बॉलवरती जर आपण पाहिली तर डॉट बॉल येते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 षटका अखेरीस 35 या आकड्यावरती.
आमची एक मॅच आहे लगेच म्हणून अरे जेव ना जेव. त्याच्यानंतर मॅच आहे लगेच म्हणून जेवत नाही मी. तू जेवून घे आता कारण की तू टाइम नाही भेटणार लगेच मॅच आहे. हा थांब ना करतो इनिंग ना. करतो इनिंग करतोय संपवतो ना ही मॅच करतो का तू. हा कारण की पुढची मॅच आमची आहे लगेच तुला जेवायला भेटणार. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो विमल. अरे याला कोण विसरेल? विमल राऊत. ऑनली वन विमल. अक्षरशः उत्तराखंड प्रीमियर लीग गाजवली होती या विमलने. तोच माझे एका रात्रीत सुपरस्टार झाला होता. पुन्हा एकदा विमल. ओहो चरण पाटील नेहले में थैला. ओहो 143 की स्पीड डालने के मतलब उम्मीद थी इनकी लेकिन गिरा नहीं गेंद. प्लस आहे का अंपायर? लक्ष द्या प्लीज. यादव नगरचे अंपायर आमचे लाडके अंपायर लक्ष द्या ना जरा. प्लस आहे का अंपायर? ओके ओके प्लस थँक्यू. ISPL ला सिलेक्शन झालं असतं नक्कीच पण वाचले. विमल राऊत एक विकेट पटकावलाय. आता मात्र काय लाजबाब 16-25 काय नंबर आहे 1625. विमल राऊत वन साइड हिरो. आशुतोष निवलकर भल्या भल्यांना चांदण्या दाखवतो रात्रीच्या रात्री. हेच आशुतोष निवलकर एकेकाला चांदण्या दाखवलं रात्रीच्या रात्री. तोच फ्लड लाईट मध्ये. हो लाजबाब. एक मिनिट 41 धावा. सिद्धेश ओहो हेलिकॉप्टर. इथं मात्र शेकाशेकी असती जरा असती. सिद्धेश विप्रो राजेश सर असती घ्या. इथं मात्र राजेश सर सलाम वालेकुम. राजेश पैसे घेऊन BC घेऊन पळाला होता पण आज मात्र दिसत नाही कुठंच. तो राजेश ना दुसरा राजेश आहे काम होतं चोर पैसे घेऊन पळाला. अरे बुडो सुपरवायझर आमचा इथं PC लावली आणि पळून गेला. पहिली उचलली PC लावली आणि पहिली उचलली. दादा जेव ना वेज पाहिजे वेज पण आहे. किती झालं स्कोर? 42 धावा झाल्यात आतापर्यंत. ऑनली विमल 16-25. बघूया आता मात्र ओमकार तांबे एक नामवंत गोलंदाज. पहिला चेंडू हेलिकॉप्टर गॅप मध्ये एक धाव पूर्ण. गचा इथं मात्र एकही धाव नाही काढले. आशुतोष निवडकरला स्ट्राईक ठेवायचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल. ओमकार ओहो वाईट बॉल. गचाल आणि गचाल. विमल अक्षरशः उत्तराखंड गाजवली होती या विमलने पण बॉल काय भेटत नाही विमलला. विमल राऊत एक दिवसाचा राजा. ओहो हाईट बघा याची हाईट 10 फुटाचा माणूस आहे. याला मात्र पार करणं बॉल मुश्किल आहे. शंतनू एक मोठं नाव शंतनू टेनिस क्रिकेट मध्ये. चेंडू मात्र त्याच्या मागे जाऊच नाही शकत. एक मोठी भिंत आहे ती 7 फुटाची भिंत. इथं मात्र विकास डाऱ्या विटाव्याचा राजा. इन्फॉर्म 23 इन्फॉर्म मॅन इन हँड. इथं मात्र विमल देखता है भजी और मांगता है वड़ा. विमल क्या कर रहा है तू? मैच तेरे हाथ में है भाई. हाथों में लकीरें लिखती है और दीवार भी. तू क्या कर रहा है? फिर से एक बार. हो डाऱ्या. इथं मात्र विकास डाऱ्या एकही चेंडू समजत नाही. तेरे नामची हेअरस्टाईल केली होती मागच्या महिन्यात. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. एक धाव. इथं मात्र तेच मागच्या महिन्यात तेरे नामची हेअरस्टाईल केली होती विकास डाऱ्याने पण या महिन्यात कापले. गावदी मैदान तुटून पडले ना याच्यावरती विक्रांत. पुन्हा एकदा फुलकाच बॉल.
इथं मात्र लाईव्हच्या स्वरूपात 350 लोक आपली लाईव्ह बघतायत. त्यांचंही सहर्ष सहर्ष स्वागत आहे या व्हाईट हाऊस प्रीमियर लीग तर्फे. त्यांचंही मी सहर्ष सहर्ष स्वागत करतो. लाईक करा, सबस्क्राईब करा. की स्कोर ॲप आहे त्याला वेल बटनही दाबा, बेलायकन बटन दाबून लाईक शेअर करा, कारण की लाईव्ह खूप छान दाखवलं जातं आजच्या रात्रीत या फ्लड लाईट मध्ये. इथं मात्र टॉस केला जाईल. 1 मिनिट थांब ना, तुला काय एवढी आहे का? आमच्या सोबतच आहे. थांब थांब भाई, आमच्या किशोराला टेन्शन आली ना. स्कोर किती पाहिजे? 50 पाहिजे. ए सोनू एक मॅच ली ना. 50. इथं मात्र 50 धावांचं आव्हान भला मोठं. 50 रन्स विन. 50 धावा पाहिजेत. कोणाला पाहिजेत? कोण आहे काय माहिती? विमल राऊत ग्रँड मास्टर. ओळखा कोण जितेल? खेचेल का ओळखा? हव्यामध्ये गाडीवरती बोलतात ना, ओळखा पिऊन जर गाडीवर गेले तर नक्कीच चक्कर येते, तर प्लीज तसं करू नका. तर भलाढ्य संघ, भला मोठा संघ, विमल राऊतने घडवलेला संघ. तर मात्र आता स्ट्राईकला आलाय तोच म्हणजे विमल राऊत. रातो के कातील विमल पाटील. सॉरी माफ करा, विमल राऊत. ग्रँड मास्टर संघाबद्दल बोलायला गेला ना तर रातोगे कातील आणि ग्रँड मास्टर हा संघ तसाच आहे. आरसीसी पेट सारखा सेम संघ आहे. रात्रीच खेळतात फक्त, रात्रीचे त्यांना दिवस नसतो. ओनली वन नाईट किंग ग्रँड मास्टर विमल. ओनली वन नाईट किंग विमल. पटनी किंग अक्षरशः पटनीला 3-3 हजारच्या मॅच खेळून खिसे भरतो तोच मात्र विमल राऊत. ओनली वन. आणि त्यासोबत असेल मात्र तोच बॅट्समॅन नेम कोण आहे दादा? प्रणव 29. वाव, दिस इज द नाईस नेम प्रणव. प्लीज कम फास्ट टू फील्डिंग अँड फास्ट क्रिकेट प्लीज. इज इम्पॉर्टंट टाइम. बॉलर नेम इज डार्या विकास पाटील. दर्या किनारा क्रिकेट संघाचा एक नामांक गोलंदाज विकास पाटील. आणि त्यासमोर असेल प्रणव. अक्षरशः दर्या किनाऱ्यासाठी त्याने पर्णाचं पारणं फेडलं होतं याच विकास पाटीलने. जय माताजीची बॅट आणली होती विटा या गावातून. पहिला चेंडू मात्र इथं कॅच गेली असती, पण इथं मात्र थोडं गचा. एक ओव्हर एकदम. आता मात्र उत्तराखंड अक्षरशः गाजवले विमलने. विमल राऊत एका दिवसाचा हिरो. पुन्हा एकदा चांगली क्षेत्राचे वा लाजबाब. काय क्षेत्राचे नक्की तयार झाले पाहिजे क्षेत्रासाठी. रविवारचा वार, विकास राऊतचा वार. पुन्हा एकदा चांगला गॅप शॉट आहे. इथं मात्र मिला मौका, मारा चौका. विमल के बैट में से कार पे कार नैनो कार मिल गए 4. हम है 2 भाई 4. फिर से एक बार 16-25. ओनली विमल. कौन है खिलाड़ी, कौन है? ओनली दरिया किनारा. फिर से एक बार. इथं मात्र धावसंख्या धावपगार मात्र ती 7 धावा. विकास काय गोलंदाजी करतो. डार्या परिणाम. हेलिकॉप्टर उडवला विमलने. मात्र तेजस वैती 30+ लाजबाब खेळाडू, लाजबाब चित्यासारखी झेल पकडले तेजस वैतीने. झेल सुटणं मुश्किल आहे तेजस वैतीच्या माध्यमातून. हातात चिता आणि मात्र ओनली विमलला परतावं लागेल. रतन बुवा खेळेल का यावर्षी विमल? बघूया. सिलेक्शन झालं तर नक्कीच खेळेल. प्लीज टॉस या. एफसी किंग संघ आणि काय नाव आपलं? गॉडिटर संघ. प्लीज माझा संघ आहे गॅडिएटर प्रेमाचा संघ. सिद्धेश पाटील राजेश सर आलेत. मात्र इथं पहिली बीसी राजेश सर उचलली होते आणि पळाले होते. बॉलर नेम सूरज. इथं मात्र डावखोऱ्यातला फलंदाज राजेश सर.
बरं षटकार मारतो तर सुषमा मॅडमकडून 300 रुपयाचा पारितोषिक असेल आणि सुषमा मॅडमने 300 रुपये तर पाठवलेत ऑनलाईन. राजेश सर पहिली दिवशी पुन्हा एकदा चांगला फलंदाज डावखोल त्याचा. प्लीज प्लीज अंपायर यादवनगरचे अंपायर आमचे लाडके एक मिनिट असं नका करू. जरा अंपायर आम्हाला रन बिन मध्ये सांगा 1 रन होता का 2 रन होता. हा तेच ओके सर थँक्यू सर. पंच तर पुन्हा एकदा सूरज त्यासमोर असेल प्रणव. पुन्हा एकदा चांगला चेंडू तेवढंच हलक्या हाताने टोळवलं ऑफ साईडला. 1 नंबर शॉट होता मात्र 1च धाव भेटेल. आणि धावसंख्या धावपगार आतापर्यंत धावा लागलेत मात्र 17. आता मात्र सिद्धेश 0.2 बघूया कसा खेळेल. आता मात्र सिद्धेश बाबू अर्जुन कोंडाऊचा हात आहे याच्यावरती. अर्जुन कोंडाई हात आहे लेफ्ट हँड. हो टोलावलाय हो बेच की शॉट काय मारताय. सुषमा खुश झाले घरी. लाजबाब बॅटिंग बाबू याची. मी का मला विप्रोचा पॅन्ट्री बॉय बोललं जातं. लाजबाब. मंगेश सर कमॉन लाइज बॉल वाटव नो बॉल नो चेंडू. सुषमा मॅडमच्या चेहऱ्यावर कुठेतरी दुःख झालं पण आता हास्य आले. नो बॉल आहे. नो +1 2 धावा असतील अंपायर ना. ओके थँक्यू सर. 26 धावा झाल्यात आतापर्यंत. 1 चेंडू अजून शिल्लक असेल सूर्याच्या धाव गोलंदाजी मधला. आता मात्र ज्योतिराम आलाय मैदानात. ज्योत्या 1 धाव पूर्ण. लोक बघतात किती आहे. 400 लोक खायची गोष्ट आहे. मला पण बघतात 400. हॅलो बोल त्याला तर जाम चिडता येईल. सरांच्या नावात त्याच्या कामावरच्या पहिली बिशी लावून पळालेला. इथं मात्र आशुतोष निवलकर उस्मान पटेल. पहिलाच चेंडू वाईड बॉल. प्रणव पुन्हा एकदा चांगल्या हाताने हलक्या हाताने बोलतात ना. तर मात्र जर 1 षटकार मारला तर ज्योतिराम कडून 500 रुपये पारितोषिक आले. हाऊसकीपिंगचा मॅनेजर ज्योतिराम याच्याकडून 500 रुपये आले. बाबू सिद्धेश बाबू उडवलाय आल्या नेलाय सीमा रेषा पार. लगातारचा 3रा षटकार. ज्योतिराम यांनी 500 रुपये जमा केलेले आहेत तर ते घेऊन जावे कृपया करून. पुन्हा एकदा बाबू हो पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका. पुन्हा एकदा फेकून दिलाय सिद्धेश. चेन्नई सिंगमचा बॅट्समन आहे. सुरेश रैनासारखी बॅटिंग करतोय नक्कीच आपल्या टीमसाठी. सुषमा भोईर सॉरी माफ करा. रन पाहिजे अजूनही. 9 प्लीज किशोर दादा टॉस साठी. हॅलो प्लीज माफ करा चुकून नाव निघलं जातं कॉमेंट्रीमध्ये. तर मात्र इथं 8 धावांचे अजून टॉस केला जाईल. ग्वाडेटियर संघ आणि एचसी किंग्स. अंतिम 1 बॉल. प्लीज कॉइन पोवा. ओव्हर षटक संपले. बारा चेंडू 7 धावा. बारा चेंडू 7. तिथे टॉस केला जातोय. सुमित आणि एचसी किंग ग्रुप परत एकदा टॉस जिंकला. आणि इथं मात्र यार आम्हाला गोलंदाजी पाहिजे होती पण इथं गोलंदाजी एचसी किंग बॅटिंग आहे ना. पुन्हा एकदा हो टोलावलाय प्रणव. फलंदाज सलामीला आलाय. अजून एकही षटकार मारला नाही तुम्ही.
एक तरी पाहिजे. पुन्हा एकदा शंतनू. इथं मात्र बॅट तोडशील भावा. मॅच राहिली बाजूला. याला पहिलं उपटक आला. अंबायला लागलं तर राजूच्या मला बेटा आता नका. हे जात इथं. अंपायर बॉल काउंट आहे का? ओके सर, गुड नाईट. अरे बॅट तुफानी. शंतनू बॅट फिरते का फॅन फिरतोय? पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. किती पाहिजे आता? किती बॉल? शंतनू. चरण पाटील. एक सेट सिटिंग किती पाहिजे? अजूनही 4 चेंडू शिल्लक राहील. का बस 4 पाहिजे ना? 3 पाहिजे. 3 ओके. 3 दादा 3 सरळ दादा 3. इथं मात्र तू मैं करतायत. पण इथं मात्र एकही चेंडू कोणालाच भेटला नाहीये. दोन्ही फलंदाज सेफ आहेत. एक आउट आहे तर एक आउट आहे. अंपायर काय असेल आता? एकच रन ना, एक आउट. आता मात्र मनाली रिटर्न. दीपक भाई मनाली रिटर्न. मनाली जाके बर्फ में इस साल वही दीपक 649. क्रिकेट अनतीचा खेळ आहे. काही होऊ शकतं. 2 धावाही आपल्याला खूप महाग पडतील. 2 पाहिजे ना? 2 धावा. कुठला संघ विजय होईल? डार्गी नाही तर डर्गी. हो काय शॉट आहे. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द डे. शॉट ऑफ द नाईट. फ्लड लाईट आणि नाईट. चरण पाटीलने 6 मारला तर चिन्मय पाटील कडून एक रेडबुल येईल. चिन्मय कोटकर. चरण दार्या तेरे नाम. चलो बाय बाय. असं वाटतं गावठी मैदानात खेळतोय.